तर अयोध्येतील राम मंदिर उभारणीमध्ये अनेकांनी संघर्ष केलाय आणि त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा हा प्रयत्न करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारलंय। तसंच राम मंदिर ही कुठल्याही पक्षाची जहागीर नसून अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर कारसेवक हे सर्व पक्षांचे होते, त्यामुळे मिठाचा खडा न टाकता आनंदात यामध्ये सहभागी व्हा असा पलटवार यावर एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय। आनंद जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये। त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा तिकडे तो एक लढा होता। त्याच्यासाठी अडवाणीजींचं मी त्यांना खास हे करीन, कारण त्यांनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता। मध्ये तर मी ऐकलं तर माझं तो सोडा, अडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं होतं। म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये। तो एक मोठा अस्मितेचा लढा होता आणि तो पूर्ण झाला, याचा आम्हाला आनंद वाटतो। राम मंदिरचं उद्घाटन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं नाही। राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही। तुम्ही सर्वांनी एक आपल्या आनंदाचं क्षण 22 तारखेला येतोय, म्हणून त्यात कुणी मिठाचा खडा टाकू नये हे वारंवार सांगत आलेलो आहे। या उत्सवाला कोणत्या पक्षाकडे बोट दाखवून त्याला पुन्हा एक लिमिटेड त्याला करू नये हीच आमची सुद्धा मागणी होती। आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे काही आज स्टेटमेंट केलंय ते आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहोत।